नमस्कार सर्वांना. या लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड 10 चा जो जॉमेट्री पार्ट आहे त्याचा लास्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे मेन्सुरेशन, मराठीमध्ये याला महत्वमापन सुद्धा असं म्हणतात. तर यामध्ये मेन्सुरेशनचा आपण पहिला प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. आता पहिल्या प्रॅक्टिस सेट साठी कुठले कुठले फॉर्म्युले लागणार आहेत आपल्याला, ठीक आहे. त्याची मी तुम्हाला समोर एक हे दाखवलंय की यामध्ये आपण क्यूबॉइड, त्यानंतर क्यूब, सिलेंडर, कोन, त्याचबरोबर स्पियर आणि हेमिस्पियर या सगळ्या भागांवर आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत या प्रॅक्टिस सेटमध्ये, आणि त्याच्यासाठी लागणारे सगळे फॉर्म्युले या ठिकाणी मी दाखवलेले आहेत समोर, ठीक आहे. लॅटरल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया, व्हॉल्यूम, क्यूबॉइड साठीचे, तसेच क्यूब साठीचे पण 3 फॉर्म्युले, सिलेंडर साठी लागणारे पण 3 फॉर्म्युले, कोन साठी लागणारे सुद्धा 3 फॉर्म्युले, तसंच स्पेअर साठीचे दोन फॉर्म्युले आणि हेमिस्पियर साठीचे 3 फॉर्म्युले. तर हे सगळे फॉर्म्युले मी तुम्हाला समोर दाखवलेले आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये पहिल्याच पानावर हे फॉर्म्युले आहेत, मी तिथूनच हे फॉर्म्युले घेतलेले. आणि याच्यासाठी म्हणजे या फॉर्म्युल्यांवर मी एक सेपरेट लेक्चर बनवलेलं आहे. तुम्ही हे मेन्सुरेशन चॅप्टरला सुरू करण्याच्या आधी ते लेक्चर 100% पहा. जर तुम्ही ते लेक्चर व्यवस्थित पाहिलं तर त्यामध्ये हे फॉर्म्युले आले कसे, ठीक आहे, यामागे कन्सेप्ट काय आहे, त्या सगळ्या गोष्टी एक फॉर्म्युला मी एकदम बेसिक पासून समजून सांगितलेले आहेत. या शेप बद्दल सुद्धा मी बरीच माहिती सांगितलेली आहे, ठीक आहे. तर हे लेक्चर पाहण्याच्या आधी जर तुम्ही ते लेक्चर पाहिलेलं नसेल तर कृपया करून ते लेक्चर पहा. जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं तर हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला एकदम इझी जाईल, बिलकुल सुद्धा तुम्हाला तो अवघड वाटणार नाही, ठीक आहे. तर हे वाले फॉर्म्युले आपल्याला पाहिजेत आणि हे याच फॉर्म्युल्यांबद्दल मी त्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. जर तुम्ही हे लेक्चर पाहताय तर याआधी तुम्ही ते लेक्चर पाहिलेलं असलं पाहिजे, तरच या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर या मेन्सुरेशन चॅप्टर मध्ये आपण पहिला प्रॅक्टिस सेट पाहणार आहे. तर पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये पहिलाच क्वेश्चन आहे पहा, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन. सगळ्यात पहिल्यांदा डायग्राम शेप कुठला दिलाय तो महत्वाचा आहे. कोन सांगितलेला आहे की त्याचा व्हॉल्यूम फाइंड आउट करा, ठीक आहे. इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 1.5 सेंटीमीटर, म्हणजे त्याची रेडियस, बेसची जी रेडियस आहे ती किती 1.5 सेंटीमीटर आहे. अँड इट्स परपेंडिक्युलर हाईट इज 5 सेंटीमीटर. त्याची जी परपेंडिक्युलर हाईट आहे, 2 हाईट असतात कोनला, ते लेक्चर जर पाहिलं प्लीज कृपया ते लेक्चर आधी पहा. जर ते पाहिलं असेल तर आणि जरच तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट खूप सोप्या पद्धतीने समजणार आहे. तर त्याचा जो बेस आहे त्या बेसचा रेडियस दिलाय 1.5 सेंटीमीटर आणि त्याची जी परपेंडिक्युलर हाईट आहे, लंब उंची, ती दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. त्याला अजून एक हाईट असते स्लांट हाईट, तिरकस उंची, तर ती दिलेली नाहीये, परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय, शेप कुठला आहे आणि काय काढायला विचारलंय आपल्याला. इथं व्हॉल्यूम फाइंड आउट करायला विचारलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शेप कुठला दिलेला आहे. बरं, सगळ्यात पहिल्यांदा आपण जर तुम्हाला डायग्राम काढणं शक्य होत असेल तर तुम्ही काढू शकता. इथं माझ्याकडे शेप आहे ऑलरेडी, म्हणून मी इथं बाजूला नाही म्हणून मी तो शेप एक काढून घेतो. बरं, मी दुसरा पेन दुसरा कलर यूज करतो. हा कोन आहे, हा काय कोन आहे, ठीक आहे. तुम्हाला जर ते शक्य होत असेल तुम्ही काढू शकता. कोनला हा झाला तुमचा रेडियस आणि ही झाली तुमची हाईट, लंब उंची, याला एच म्हणू, याला म्हणू आपण आर, ठीक आहे. जर तुम्ही तो काढत असाल तर वेल अँड गुड, खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही जर तो काढला मेन्सुरेशनच्या तर तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यामध्ये गिवन लिहू, आपल्याला काय काय दिलेलं आहे ते लिहू. गिवन, चला मग गिवन मध्ये काय दिलंय, एक नंबर आम्हाला दिलंय रेडियस दिलेली आहे, रेडियस ऑफ बेस, रेडियस ऑफ बेस. रेडियस ऑफ बेस किती दिलाय, रेडियस ऑफ बेस म्हणजे आर म्हणू त्याला, 1.5 सेंटीमीटर. त्यानंतर आकडा नंबर 2 काय दिलेले आहे आपल्याला, अजून परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे, परपेंडिक्युलर हाईट, परपेंडिक्युलर हाईट. परपेंडिक्युलर हाईटला आपण एच म्हणतो आणि तिरकस जी उंची असते ही वाली याला स्लांट हाईट म्हणतो. तर परपेंडिक्युलर हाईट किती दिलेली आहे आपल्याला, 5 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि काय शोधायला लावले, काय शोधायला लावले आपल्याला,
आपल्याला शोधायला लावलंय व्हॉल्यूम ऑफ कोन. तर याच्यामध्ये आपण एक नवीन ऍड करू टू फाइंड. टू फाइंड म्हणजे काय शोधायला लावलंय आपल्याला? टू फाइंड. तर आपल्याला शोधायला लावलंय व्हॉल्यूम ऑफ कोन. एकच गोष्ट शोधायला लावली ना, व्हॉल्यूम ऑफ कोन, कोनचा व्हॉल्यूम. ठीक आहे, कोनचा व्हॉल्यूम शोधायला लावलेला आहे आपल्याला. ठीक आहे, चला गिव्हन लिहिलं, टू फाइंड लिहिला. आता आपण जाऊ आपल्या सोल्युशन कडे. सोपा क्वेश्चन आहे, एक 2 मार्काला कदाचित विचारला जाऊ शकता, 2 मार्काला. याला म्हणू आपण सोल्युशन. सोल्युशन मध्ये डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहिणार. व्हॉल्यूम ऑफ कोनचा आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोन फाइंड आउट करायला लावलाय. व्हॉल्यूम ऑफ कोन. मग व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. तर व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच आणि डिवायडेड बाय 3. त्याला डिवायडेड बाय 3. चला व्हॅल्यू पुट करू. आता पायच्या 2 व्हॅल्यू आहेत बरं का. एक आहे 22/7, 22/7, बरोबर आहे. आणि दुसरी व्हॅल्यू आहे 3.14. जर तुम्हाला पुस्तकातल्या त्या प्रश्नामध्ये जर व्हॅल्यू दिली असेल की हीच यूज करा पायसाठी, तर तुम्ही तीच यूज करणार, तीच यूज करायला पाहिजे. परंतु जेव्हा तुम्हाला व्हॅल्यू दिली जात नाही ना, त्यावेळी तुम्हाला सिलेक्ट करायची की कोणती व्हॅल्यू पायसाठी घ्यायची, 22/7 म्हणजे 22/7 का 3.14. तर अशा वेळी पाहायचं की तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये एखादी अशी संख्या आहे का की जी 7च्या पटीत आहे, म्हणजे 7 असेल, 14 असेल, 21 असेल, 28 असेल, 35 7च्या पटीत असेल. ठीक आहे, अशी जर व्हॅल्यू असेल तुमची वरती, तर तुम्ही पायची व्हॅल्यू 22/7 घ्या, जेणेकरून 7 आणि ती जी व्हॅल्यू आहे ती कॅन्सल होऊन 7 तुमचा निघून जाईल. परंतु अशी जर व्हॅल्यू तुमची त्या फॉर्म्युल्यामध्ये येणार नसेल, तर अशा वेळी तुम्ही 3.14च कन्सिडर करायचा. ठीक आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण पाहू तेच. बरं, आता बघा, आता मी कुठली कन्सिडर करणार? पायची व्हॅल्यू 22/7 का 3.14. बरं, आर किती माझा 1.5, 7च्या पटीत नाहीये तो. एच किती येतो माझा 5 आहे, तो सुद्धा 7च्या पटीमध्ये नाहीये. तर मी इथं 3.14च कन्सिडर करणार. तर पायची व्हॅल्यू माझी 3.14 इंटू आर किती माझा, आर आता इथंच पाहिला 1.5, 1.5 म्हणजे 1.5चा स्क्वेअर, आर स्क्वेअर, आणि इंटू एच किती आहे, हाईट किती आहे 5 सेंटीमीटर आहे, आणि डिवायडेड बाय काय खाली आहे. हे एक्झाम्पल खूप सोपे असतात बरं का. फॉर्म्युला माहित पाहिजे, फक्त तुम्ही डायरेक्ट किमती टाका आणि उत्तर काढा, अशा पद्धतीने हे एक्झाम्पल असतात. तर चला याला सिम्प्लिफाय करू. 3.14 आहे इंटू 1.5चा स्क्वेअर म्हणजेच 1.5 इंटू 1.5 आणि इंटू किती 5. ठीक आहे, आणि अपॉनला किती 3. आता बरेच जण का घाबरतात माहिती का, या पॉइंटला घाबरतात. हे पॉइंट दिसले की भीती वाटते. आता मी सोपी ट्रिक सांगतो. हे जे पॉइंट काढून टाकायचे आधी, मग पॉइंट काढायचे असतील तर हा पॉइंट एक घर इकडे सरकला पाहिजे, हा पॉइंट एक घर इकडे सरकला पाहिजे, आणि हा पॉइंट 2 घर सरकला पाहिजे. म्हणजे 1 2 3 4, हे 2 आणि 3 आणि 1 4, म्हणजे अशा संख्येने गुणायचं की ज्याच्या 1 वर 4 शून्य असते, जेणेकरून हे पॉइंट काय होतील, एक शून्यामुळे एक पॉइंट उजव्या हाताला सरकल, एका शून्यामुळे दुसऱ्यामुळे दुसरा, आणि पुढच्या 2 मुळे या बाजूला. तर वरती ज्या संख्येने आपण मल्टिप्लाय केले पॉइंट घालवण्यासाठी, त्याच संख्येने खाली सुद्धा मल्टिप्लाय करणं आवश्यक आहे. यामुळे होईल काय की तुमचं जे एक्झाम्पल आहे ना, ते तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल. ठीक आहे, आता तुम्ही 10वीला आले, तुम्हाला हा भाग माहित असला पाहिजे, पण तरी सुद्धा मी सांगितलं की मी याला 10,000 ने का मल्टिप्लाय केलं. इकडे पॉइंट नंतर एक घर आहे, पॉइंट नंतर एक घर आहे, पॉइंट नंतर 2 घर आहेत. ठीक आहे, तर 2 आणि 3 आणि 1 4, म्हणजे 1 वर 4 शून्य दिले, अशा संख्येने मी त्याला गुणलं. सेम त्याच संख्येने मी खाली पण गुणणार. आता होतंय काय चेक करू. खालच्या स्टेपला या शून्यांमुळे हे पॉइंट निघून जातील, आणि हा होईल 314 गुणिले 15 गुणिले 15 गुणिले 5, आणि खाली काय राहील, खाली राहील 3 गुणिले 10,000. बरोबर आहे, 10च आहे ना, हा 10,000. चला, आता पॉइंट निघून गेल्यामुळे आमचं टेन्शन बरंच कमी झालं. आता आपण इथं काही गोष्टी चेक करू. 3 1 3 आणि 3 5 15, खालचा निघून गेला, बरोबर आहे. हा, आता इथं 10,000 ने, 10,000 ला तुम्ही 5 ने मल्टिप्लाय करू, डिवाइड करू शकता, सॉरी. 5 1 5, 5 2 10, 5 0 0, 5 0 0, 5 0 0, बरोबर आहे. तो वाला 5 निघून गेला. पुन्हा एकदा इथं 5 आहे, 5 1 5, 5 चोक 20,
500 खूप जास्त मी राडा केलाय, पण ठीक आहे. खाली काय काय शिल्लक राहिलं, 314 गुणिले हा 5 गेला, हा 5 गेला, 15 राहिला, आणि खाली पुन्हा काय राहिला, 400 राहिला. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण खाली कॅन्सल आउट करत चालू काही गोष्टी. हा चला, तर बघा 15 दुने 30, 10, 5 ने भाग जाईल दोघांना, 5 त्रिक 15, 5 8 40, 500. इथपर्यंत समजलं? बरं, आता 314 गुणिले 3 राहिला, 80 ला पुन्हा लहान करू शकतो, या दोघांना 2 ने भाग देऊ. याला जर मी 2 ने भाग दिला तर हा होईल 40, आणि याला 2 ने भाग दिला तर हा होईल बे एक बे, हा बे एक बे, एक राहिला बे पंचे 10, एक राहिला बे सती 14, बरोबर आहे. हा, तर आता राहिला 157 गुणिले 3 आणि भागिले किती, 40. आता मात्र कुणी कोणाला कॅन्सल आउट करू शकत नाही. मग आता काय करणार, सरळ सरळ 157 ने 3 ला गुणू आपण, 157 ने 3 ला गुणू. मग 157 गुणिले 3 जर केले तर 157 गुणिले 3, 7 त्रिक 21, 5 त्रिक 15, 2 17, 3 एक 3 आणि 1 4, हे झाले 471. मग 471 आणि भागिले 40, 40 म्हणजे 4 गुणिले 10 करतो मी, सोपं जाईल. 4 गुणिले 10 केले म्हणजे 40, 4 ने आता 471 ला भागू, पॉइंट मध्ये उत्तर येईल पण चालेल. 471 ला जर आपण 4 ने भागतोय, बरोबर आहे, तर 4 एके 4, 0 राहिला, 4 एके 4, 3 राहिले, 1 घेतला, 4 7 7 चौक 28, किती राहिले, 3 राहिले, 0 घेतला, पॉइंट दिला, बरोबर आहे. हा 4 7 28, पुन्हा 2 राहिला, 0 दिला, आणि 4 पंचे 20, हा झाला 117.75, 117.75. त्यांचा भागाकार मी खाली लिहितो, किती आता 117.75, 117.75 म्हणजे 117.75, आणि खाली काय राहिला, 4 ने डिवाइड केलं आणि त्याला खाली राहिला 10. आता 10 ने जर याला भागलं, जसं गुणल्यानंतर पॉईंट उजव्या घराकडे सरकतो, तसं भागल्यानंतर तो माग सरकणार, म्हणजे हा होईल 11.775. व्हॉल्यूम असल्यामुळं सेंटीमीटरचा क्यूब, सेंटीमीटरचा क्यूब, येते लक्षात. आणि जर एरिया असता तरी तर स्क्वेअर आला असता, व्हॉल्यूम आहे म्हणून क्यूब येतो, प्रत्येकासाठी सेम आहे बरं का. व्हॉल्यूम असेल तर क्यूब येतो, आणि जर एरिया असेल तर स्क्वेअर येतो. बर, मला वाटतं तुम्हाला हे एक्झाम्पल समजलेलं असेल. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट जमलाच पाहिजे, नसेल जमत तर प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस शिवाय होत नाही. आणि दुसरी गोष्ट, एक्झाम्पलला सोपं कसं करता येईल याचा प्रयत्न करत राहायचा. ठीक आहे, नंतर सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर. आता शेप कुठला आहे, स्फिअर आहे. चला मग गिव्हन लिहू आपण, त्याचा पण व्हॉल्यूम फाइंड आउट करायला लावलेला आहे. फॉर्म्युला माहित पाहिजे, मी तुम्हाला सांगितलंय फॉर्म्युला मस्ट आहे, फॉर्म्युले मस्ट आहेत. बरं, तर काय काय दिलंय, डायमीटर दिलेला आहे आपल्याला, डायमीटर ऑफ स्फिअर, डायमीटर ऑफ स्फिअर, डायमीटर ऑफ स्फिअर किती दिलाय, 6 सेंटीमीटर. आणि यावरून आपण काय काढू शकतो, रेडियस, रेडियस ऑफ स्फिअर निम्मा असतो ना डायमीटरच्या, रेडियस ऑफ स्फिअर, त्रिज्या किती, आर म्हणतो आपण याला, आणि तो असेल 3 सेंटीमीटर, बरोबर आहे. हा गिवन झालं आपलं. आपल्याला काय काढायला लावलेलं आहे, चेक करू एकदा. गिवन नंतर आपल्याला टू फाइंड, काय काढायला लावले आपल्याला ते एकदा चेक करू. टू फाइंड म्हणू आपण, ठीक आहे, टू फाइंड म्हणू. टू फाइंड मध्ये आपल्याला काढायला लावले व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. तुम्हाला स्फिअर माहिती ना, स्फिअर म्हणजे काय, गोल होता पहा, आणि गोलचे फॉर्म्युले मी सांगितलेले आहेत, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. मला वाटतं इथपर्यंत समजले. चला आपण जाऊ आता सोल्युशन कडे. सोल्युशन,
सोल्युशन कडे जाऊ आपण आता. सोल्युशन मध्ये व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा माहिती आहे, माहिती असायला पाहिजे. फॉर्म्युला आहे आपला व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा 4πr³ आणि डिवायडेड बाय 3. बस यामध्ये व्हॅल्यू टाकू आपण. आता पुन्हा एकदा पायची व्हॅल्यू काय घेणार आपण. पायची व्हॅल्यू इथं पण 3.14 घ्यावं लागेल कारण आर ची व्हॅल्यू 3 आहे ना. ठीक आहे. हा तर व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला 4πr³ अपॉन 3. चला व्हॅल्यू पुट करू. 4 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर किती आहे आपला 3 आहे माहिती आहे आपल्याला, तर 3 चा क्यूब 3⁻³ आणि डिवायडेड बाय किती 3. बस याला सॉल्व्ह करायचं आपल्याला, आपला आन्सर निघून जाईल. 4 इंटू 3.14 इंटू 3 चा क्यूब म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 आणि डिवायडेड बाय किती 3. ठीक आहे. बर इज इक्वल टू कॅन्सल आउट करू. 3 ला 3 कॅन्सल आणि आता उरलेल्या सगळ्यांचा गुणाकार करायचा, बाकी काही टेन्शन नाही. हे 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 9 चौक 36 गुणिले 3.14. 3.14 ने 36 ला मल्टिप्लाय करू आपण आणि आपला आन्सर निघून जाईल. 3.14 इंटू 36 तर हा होईल 6 चौक 24, 6 1 6 2 8, 6 त्रिक 18, 0 4 त्रिक 12, 3 1 3 1 4, 3 त्रिक 9, 4 8 2 10, 8 4 12 1 13, 9 1 10 1 11 आणि किती घरं सोडवायचे 2 घरं. 113.04 आणि काय सेंटीमीटर, काय व्हॉल्यूम आहे म्हणून काय लावणार क्यूब. जर एरिया असता तर काय घेतला असता स्क्वेअर. बरं एक गोष्ट काय होतं, बरेच विद्यार्थी ना आजकाल एक्झाम्पल सॉल्व्ह करायला कंटाळा करतात, म्हणजे गुणाकार असेल भागाकार असेल तर काय हा भाग प्रॅक्टिसचा असतो. तुम्ही जितके जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तितकी तुमची क्रिटिकल थिंकिंग ही वाढायला लागेल, येते लक्षात. तर हे वाले जे एक्झाम्पल आहेत ना हे तुम्ही अशा पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तुम्ही जर जितके जास्त हे वाले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह कराल तितका भाग तुम्हाला सोपा वाटायला लागेल. त्यामुळं या गोष्टी सॉल्व्ह करायला कंटाळा करू नका. बरेच जण कॅल्क्युलेटर वगैरे वापरतात, कॅल्क्युलेटरच्या मदतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. असं करू नका. जितके जास्त तुम्ही वैयक्तिक स्वतः एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तितका तुमचा फायदा आहे. ओके रेकॉर्ड होते. ठीक आहे ओके होते. बरं सांगितलेलं तुमच्या लक्षात येत असेल. जरा जाऊ आपण पुढच्या एक्झाम्पल कडे. थर्ड वाला एक्झाम्पल आहे. बरं फाइंड द टोटल सरफेस एरिया कोणाचा सिलेंडरचा. इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 5 सेंटीमीटर अँड हाईट इज 40 सेंटीमीटर. आपल्याला सांगितलंय टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करा कोणाचा सिलेंडरचा. त्यासाठी सिलेंडर माहिती आहे आपल्याला आणि त्यासाठी बेस दिलाय, रेडियस दिलेला आहे 5 सेंटीमीटर, हाईट दिलेली 40 सेंटीमीटर. आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे, बाकी काही नाही. आपल्याला फक्त टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. यासाठी गिव्हन लिहून घेऊ आपण काय काय दिलेलं आहे. लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत गिव्हन ते लिहित नाही ना तोपर्यंत तुम्हाला एक्झाम्पल समजायला अवघड जाईल. रेडियस दिलेला आहे, रेडियस ऑफ सिलेंडर म्हणा किंवा बेस म्हणा, रेडियस ऑफ मी सिलेंडर म्हणतो, रेडियस ऑफ सिलेंडर म्हणजेच आर किती दिलाय आपल्याला 5 सेंटीमीटर. त्यानंतर हाईट दिलेली आपल्याला, हाईट ऑफ सिलेंडर, हाईट ऑफ सिलेंडर दिलेला आहे, हाईट ऑफ सिलेंडर ज्याला आपण एच ने डिनोट करतो, तो किती दिलाय 40 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर बरोबर आहे. हे झालं ओके. आपल्याला आता सांगितलंय बेस दिला, हाईट दिली ओके. आपल्याला आता 2 फाइंड म्हणजे काय फाइंड करायचंय, गिव्हन झालं आपलं. आता 2 फाइंड. एकच गोष्ट फाइंड आउट करायची ती म्हणजे टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया हा वाला. ठीक आहे. गिव्हन लिहिलंय, 2 फाइंड लिहिलेलं आहे. आता आपल्याला जायचंय सोल्युशन कडे. सोल्युशन मध्ये आपण
फॉर्म्युला वापरून याला सॉल्व्ह करणार आहोत. सोल्युशन चला. सोल्युशन सोल्युशन मध्ये काय फाइंड आउट करायचं? टोटल सरफेस एरिया. आपल्याला फॉर्म्युला माहितीच पाहिजे. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया फॉर्म्युला माहिती का? बरं, बऱ्याच वेळा माझे फॉर्म्युले पाठ नसतात, मग मी अशा वेळी फॉर्म्युले बनवतो. टोटल सरफेस एरिया म्हणजे कुठला? एक बाहेरचा, तो म्हणजे 2πr h. बरोबर आहे, बाहेरचा तो वाला 2πr h, आणि प्लस वरचा आणि खालचा सर्कल म्हणजे 2πr स्क्वेअर. मग हे दोघांमधून कॉमन घेतला मी 2πr. ओके, आतमध्ये राहिला r प्लस h. बरोबर आहे, हा वाला फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरियाचा. 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. 2πr आणि इन ब्रॅकेट r प्लस h. बस यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू आपण. व्हॅल्यू टाकू. 2 into पायची व्हॅल्यू किती घेणार आपण? पुन्हा एकदा आपल्याला r आणि h किती दिलाय तो चेक करावा लागेल. 7च्या पाड्यात आहे का? नाही. 5 आणि 40 आहे, 7च्या पाड्यात नाहीये एक पण. मग आपण सरळ सरळ r पायची व्हॅल्यू घेणार 3.14 आणि r आहे आपला किती होता रे? r 5 होता का? 5. हा, 5 आणि 14. 5. r ची व्हॅल्यू 5 आणि आतमधला पुन्हा r 5 आणि प्लस h किती? 40. बरोबर आहे. चला याला सॉल्व्ह करू आपण. 5 दुने हे झाले 10 गुणिले 3.14. आतमध्ये 40 आणि 5 किती झाले? 45. बरं, या दोघांचा जर गुणाकार केला आपण, ठीक आहे, 3.14 आणि 10चा, तर हा पॉईंट एक घर पुढं सर्कल. बरोबर आहे. म्हणजे हा झाला 31.4 आणि गुणिले काय राहिला? 45. या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला आपला आन्सर मिळून जाईल. 45 ने मल्टिप्लाय करू आपण कोणाला? 3.14 ला. उलट करू. 3.14 ला 45 ने जर मल्टिप्लाय केलं तर हे 5 चोक 20, 5 एके 5 आणि 2 7, 5 त्रिक 15, 0, 4 चोक 16, 4 एके 4 आणि 1 5 आणि 4 त्रिक 12, 0, 6 6 12 आणि 13, 5 5 10 आणि 11, हे 4 आणि हे 14, 130 आणि 2 घरं सोडायचे. 141.30, 141.30 काय सेंटीमीटर आहे? हो. आणि एरिया आहे म्हणून काय लावणार आपण? स्क्वेअर. व्हॉल्यूम असता तर क्यूब. बरोबर आहे. ठीक आहे. हे वाला आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह करून झालेलं आहे. इझी आहे. तुम्हाला फक्त फॉर्म्युले माहित पाहिजे आणि कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे. ज्यांना फॉर्म्युले माहिती आहे, कॅल्क्युलेशन करता येतात, त्यांच्यासाठी भाग सोपा होऊन जातो. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ आपण. फोर्थ वाला एक्झाम्पल आहे. फोर्थ वाला एक्झाम्पल मध्ये काय विचारले? फाइंड द सरफेस एरिया. कोणाचा? स्पेअरचा. स्पेअर म्हणजे कोण? गोल. स्पेअर म्हणजे गोल. आणि ज्याचा रेडियस किती सांगितलाय? 7 सेंटीमीटर. आता सोपं आहे, रेडियस 7 आहे ना, तर 3.14 नाही घेणार पायची व्हॅल्यू, ती किती घेणार? 22/7. चला मग आता हा जनरली एका मार्काचा प्रश्न आहे. याला गिवन वगैरे लिहिणं वरती नाहीये, पण तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता. मी तर लिहितो. ठीक आहे, नाही म्हणून लिहू. आता सगळ्यांना लिहिलंय, मग याच्या बरोबर का नाइंसाफी करायची? गिवन काय दिलंय गिवन मध्ये आपल्याला? रेडियस दिलाय स्पिअरचा, तर मी तर लिहितो रेडियस ऑफ स्पिअर. रेडियस ऑफ स्पिअर काय आहे? आर. किती? 7 सेंटीमीटर. बरोबर आहे. गिवन झाल्यानंतर टू फाइंड. काय फाइंड आउट करायचे? एवढं लिहिपर्यंत आपलं तिकडे आन्सर झाला असतं. ठीक आहे. हा, टू फाइंड. काय फाइंड आउट करायचंय? सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. सरफेस एरिया ऑफ स्पिअर. सरफेस एरिया ऑफ स्पेअर गिवन झालं. टू फाइंड झालं. मी सोल्युशन पलीकडेच लिहितो लगेच. त्याला थोडंसं इकडं हटवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे.
इथं लिहू आपण सोल्युशन याचं. तुम्हाला पेपरमध्ये जागा असते त्यामुळं तुम्ही असं साईडला नाही लिहिलं तरी चालेल. एखादं तरी एक्झाम्पल एका स्क्रीनवर बसलं पाहिजे म्हणून मी हे लिहित होतो. ठीक आहे. सोल्युशन काय सरफेस एरिया काढायचा आहे ना स्पिअरचा. तर सरफेस एरिया ऑफ स्पिअर फॉर्म्युला माहित पाहिजे. सरफेस एरियाचा स्पिअरचा सरफेस एरिया काय असतो 4πr². चला व्हॅल्यू पुट करू. 4 इंटू पायची व्हॅल्यू घेऊ 22/7 इंटू आर ची व्हॅल्यू किती आहे 7 सेंटीमीटर आहे ना. तर 7 चा स्क्वेअर आहे 7 चा स्क्वेअर. तर 4 इंटू 22/7 इंटू 7 इंटू 7 7 चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7. याला बाजूला जा बाबा. हा तर 7 इंटू 7 7 ला 7 कॅन्सल. मग काय काय राहिलं करा गुणाकार. राहिला 7 22 चोक किती 4 2 8 4 2 8 88 आणि गुणिले या दोघांचा गुणाकार आला 88 इंटू 7 करू. आन्सर येऊन जाईल 7 8 56 7 8 56 आणि 5 61. ठीक आहे. म्हणजे आपलं हे किती आला 616 616 काय एरिया विचारलाय. ओके मग हा झाला सेंटीमीटरचा स्क्वेअर. सॉरी सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं हे एक्झाम्पल झालेलं आहे. इझी क्वेश्चन आहे. असं हा जर प्रश्न विचारला तर एखाद्या मार्काला विचारला जाऊ शकतो. कारण अवघड नाहीये हा. फक्त कॅल्क्युलेशन जमले पाहिजे तुम्हाला. कॅल्क्युलेशन मस्ट आहे. बरं नेक्स्ट वाला क्वेश्चन आहे फिफ्थ वाला क्वेश्चन कडे जाऊ आपण. बरं द डायमेन्शन्स ऑफ क्युबॉइड आर 44 सेंटीमीटर 21 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. डायमेन्शन्स दिलेत म्हणजे थोडक्यात याला लेंथ कन्सिडर करू ब्रीथ कन्सिडर करून हाईट कन्सिडर करू. क्युबॉइड आठवतं इष्टिकाची ती. ठीक आहे रूम आपली. इट इज मेल्टेड अँड अ कोन ऑफ हाईट 24 सेंटीमीटर इज मेड. फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस. हा प्रश्न बऱ्याच जणांना वाटतो खूप अवघड आहे. ऍक्च्युली अवघड नाहीये. ज्यावेळी आपल्याला असं सांगितलं जातं ना की एक क्युबॉइड आहे त्याला मेल्ट केला म्हणजे वितळवला आणि त्यापासून एक कोन बनवला. ठीक आहे. तर असं सांगितलं जातं की तो क्युबॉइड आहे त्याची सगळी माहिती दिली लेंथ दिली ब्रीथ दिली हाईट दिलेली आहे आणि कोन दिलाय. कोन बद्दल काय सांगितलंय आपल्याला की त्याचा जो रेडियस आहे तो दिलाय. ठीक आहे. रेडियस काढायचा आहे आणि त्याची हाईट दिलेली आहे 24 सेंटीमीटर. तर आपल्याला विचारलंय की त्याची रेडियस किती असेल कोणाची कोनची. असे प्रश्न खूप सोपे असतात. खूप जास्त सोपे असतात. यांचा एरिया वगैरे नसतो काढायचा यांचा व्हॉल्यूम कन्सिडर करायचा असतो. कायम लक्षात ठेवा असे जर क्वेश्चन असतील मेल्ट वाले वगैरे असे जर प्रश्न असतील तर समजायचं यांचा व्हॉल्यूम कन्सिडर करायचा आहे. आता जर मी पूर्ण क्युबॉइडला जर वितळवतोय आणि त्याच्यापासून जर पूर्ण एक कोन बनवतोय तर दोघांचा व्हॉल्यूम कसा असेल सेम असेल ना. तयार होणाऱ्या कोनचा आणि आधीच्या क्युबॉइडचा व्हॉल्यूम कसा असेल सेम असेल. दोघांच्या व्हॉल्यूम मध्ये काहीच फरक नसेल. बस इथं हेच करायचंय. व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन कम्पेअर करायचं. जे इक्वेशन बनल त्याला सॉल्व्ह करायचं म्हणजे जे सम तयार होईल मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असेल लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट वगैरे त्यांना काय करायचंय त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. तुम्हाला रेडियस मिळून जाईल. इझी क्वेश्चन आहे. सॉल्व्ह कसा करायचा ते पहा. इथं सुद्धा गिव्हन लिहू आपण. या ठिकाणी पण गिव्हन लिहू आपण. चला सगळ्यात पहिल्यांदा गिव्हन मध्ये काय काय दिलंय. एक लेंथ दिली डायमेन्शन्स दिलेत ना. मग मी याला लेंथ जरी म्हणू शकतो आपण. लेंथ ऑफ क्युबॉइड 2 नंबर. काय दिलंय ब्रीथ ऑफ क्युबॉइड लांबी दिलेली आहे रुंदी दिलेली आहे उंची दिलेली आहे क्युबॉइड आणि हाईट ऑफ क्युबॉइड. ऍज्युम जरी म्हणले ना तरी चालेल कारण वरती उल्लेख केलेला नाहीये की हे लेंथ ब्रीथ असेच याच सिक्वेन्स मध्ये म्हणून ऍज्युम म्हणा. याला म्हणू एल आपण याला म्हणू आपण बी आणि याला म्हणू एच. एल किती 44 सेंटीमीटर कन्सिडर केला. हा केला 21 सेंटीमीटर कन्सिडर आणि हा केला 12 सेंटीमीटर. ठीक आहे. हे झालं. यानंतर खाली चौथी एक गोष्ट अजून दिली की मेल्ट केल्यानंतर जो कोन तयार होईल त्याची हाईट पण दिलेली आहे. मग आपण लिहू हाईट ऑफ कोन
आता याला एच म्हणून चालणार नाही, कारण हाईट ऑफ क्युबॉइड एच म्हणला, याला आपण H1 म्हणू. किती दिलाय तो? 24 सेंटीमीटर. किती दिलाय? 24 सेंटीमीटर. मला वाटतं इथपर्यंत हा गिवन समजलेला असेल, इझी आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे? रेडियस ऑफ बेस. मग आपण टू फाइंड पण लिहू. हे समजलंय मला वाटतं. ठीक आहे, त्याला मी वरती पाठवतो सगळ्यांना. टू फाइंड हा रेडियस ऑफ बेस ऑफ कोन म्हणजेच काय? आर शोधायचं. म्हणजेच काय शोधायचं आहे? आर. चला सोल्युशन. आता मी तुम्हाला आता सांगितलं, जर एखादा म्हणजे जर आपण क्युबॉइडला मेल्ट केला आणि त्यापासून जर कोन बनवला, क्युबॉइडला मेल्ट करून जर कोन बनवतोय आपण, तर दोघांचा व्हॉल्यूम कसा राहणार आहे? सेम राहणार आहे ना. बस मग आपण काय करणार आहे? सोल्युशन मध्ये सरळ सरळ लिहिणार व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. दोघांचा व्हॉल्यूम सेम असणार. आता फक्त आपल्याला या दोघांच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहित पाहिजे. क्युबॉइडचा फॉर्म्युला असतो लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट, आणि व्हॉल्यूम ऑफ कोन असतो पाय आर स्क्वेअर एच डिवायडेड बाय 3 व्हॉल्यूम ऑफ कोन असा असतो. हे फॉर्म्युले माहित पाहिजे मात्र. आता फक्त यांच्यामध्ये किमती टाका. आता इथं R1 म्हणावं लागेल, कारण इथं सॉरी R1 नाही H1 म्हणावं लागेल, कारण इथं आपण H1 घेतलेला आहे कोनचा ना. ठीक आहे, आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. व्हॅल्यू चेक करू एकदा. 44 21 12 आहे की नाही, आणि खाली 24 आहे, तरी पण जावाच लागणार आहे. लक्षात राहत. लेंथ असेल 44 21 आणि हा 12 बरोबर आहे. इज इक्वल टू पायची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल? दिलेली का पायची व्हॅल्यू? पायची व्हॅल्यू नसेल दिलेली, आर ची किंमत दिलेली नाही. बरं एच किती होता? एच किती होता? 24 होता. एच किती होता? 24. हा, तर पायची व्हॅल्यू थोड्या वेळ बाजूला ठेवू. आर काढायचा तो पण बाजूला ठेवू. स्क्वेअर H1 किती आहे? 24 आहे, आणि डिवायडेड बाय किती? 3. बस याला सॉल्व्ह करू आपण. आता यांचं लगेच बरेच जण काही करतात, या तिघांचं मल्टिप्लिकेशन करू नका करू, गरज नाहीये लगेच मल्टिप्लाय करण्याची, कारण नंतर गोष्टी सोप्या व्हायला लागतात. बघा इथं 3 1 3 आणि 3 8 24 बरोबर आहे. 3 1 3 आणि 3 8 24. इथं 44 21 12 आहे असा. आता बघा इथं पायची जर व्हॅल्यू मी 22/7 घेतली, तर मला पायचा 22 इकडे आणावा लागेल डिवाइडला, आणि 7 वर न्यावा लागेल, जेणेकरून 22 हा 44 ला डिवाइड करू शकतो. म्हणून मी पायची व्हॅल्यू 22/7 घेणार आहे. 44 इंटू 21 इंटू 12 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू किती? 22/7 इंटू आर माहित नाहीये, तो शोधायचा आहे, आर स्क्वेअर, आणि इंटू काय पुढं? 8. बरं, व्हॅल्यू काढायची आर स्क्वेअरची. या गोष्टी येऊ द्या इकडं. 8 मल्टिप्लिकेशनला या बाजूला येईल डिवाइडला, 7 डिवाइडला या बाजूला येईल मल्टिप्लिकेशनला, 22 मल्टिप्लिकेशनला या बाजूला येईल डिवाइडला, आणि याला आपण सॉल्व्ह करणार. आपला आन्सर निघून जाईल. बर, तर खालच्या स्टेपला 44 इंटू 21 इंटू 12 आणि डिवायडेड बाय 22 येईल इकडे डिवाइडला, आणि इंटू त्याचबरोबर 8 येईल इकडे डिवाइडला, आणि मल्टिप्लिकेशनला कोण येईल? 7 येईल इकडं, आणि इज इक्वल टू पलीकडे काय राहील? आर स्क्वेअर. चला मग. हा, तर 22 एके 22 आणि 22 दुने 44 बरोबर आहे. बे एके बेन बे चौक 8 आणि 4 एके 4 आणि 4 त्रिक 12. काय काय राहिलं? इथं राहिला 21 इंटू 3 इंटू 7 7 त्रिक 21 बरोबर किती? आर स्क्वेअर. याचा अर्थ असा झाला 21 गुणिले 21 म्हणजेच काय? 21 चा वर्ग ना, म्हणजेच आर चा वर्ग, म्हणजेच आर किती आला? 21. ठीक आहे, एवढं सोपं आहे हे. मग आपण खाली लिहू. काय लिहू शकतो खाली आपण? याला वरती करतो असं. हा, खाली लिहू शकतो आपण की रेडियस ऑफ बरं इथं सेंटीमीटर लिहावं लागेल.
रेडियस ऑफ, हे लक्षात घ्या युनिट खूप महत्वाचं आहे, युनिट लिहिलं नाही तर अर्धा मार्क जातो. रेडियस ऑफ बेस ऑफ कोन इज 21 सेंटीमीटर. ठीक आहे, मला वाटतंय समजलेलं असेल. असा आहे हा हवाला क्वेश्चन. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. 6th वाला क्वेश्चन आहे. 6th वाल्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. इथं तुम्हाला एक कोनिकल वॉटर जग दिलाय, कोन शेपचा आहे हा, आणि हा सिलेंड्रिकल वॉटर पॉट दिलेला आहे, सिलेंडर शेपचा आहे. दोन शेप आहे तिथे, एक आहे कोन आणि दुसरा आहे सिलेंडर. आपल्याला सांगितलंय ऑब्झर्व द फिगर आणि मेजरमेंट पण दिलेले, हाईट वगैरे किती आहे, हाईट किती आहे, रेडियस किती आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या. आणि आपल्याला क्वेश्चन केलाय हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन द सिलेंड्रिकल पॉट होल्ड. म्हणजे या सिलेंड्रिकल पॉट मध्ये किती जग, हे किती जग पाणी बसल. म्हणजे समजा हा सिलेंड्रिकल पॉट भरायचा आहे, मी त्या जगने भरणार आहे, कुठल्या कोनिकल वॉटर जगने भरणार आहे, कोनने. 1 2 3, ज्यावेळी मी ते भरणार आहे तर किती जग मध्ये तो सिलेंड्रिकल पॉट हावाला फुल होणार आहे. म्हणजे इथं सुद्धा व्हॉल्यूम आहे, इथं सुद्धा काय व्हॉल्यूम आहे. आता साहजिक आहे याचा व्हॉल्यूम जास्त आहे, कितीने जास्त आहे ते काढायचंय. म्हणजे याचा व्हॉल्यूम, याच्या व्हॉल्यूम पण माहित पाहिजे, याचा व्हॉल्यूम पण माहित पाहिजे. आता बरेच जण काय करतात, याचा व्हॉल्यूम सेपरेट काढतात आणि याचा व्हॉल्यूम सेपरेट काढतात आणि मग भागाकार वगैरे करायला जातात. तर एवढ्या लांब प्रोसेस मध्ये जाऊन सिंपल मेथड सांगतो मी या एक्झाम्पलची. इथं सुद्धा काय कन्सिडर करणार आपण, व्हॉल्यूम कन्सिडर करणार बरं का. जसं मगाशी सांगितलं मेल्टिंग वगैरे असेल, काही पाण्याचा विषय असेल तर आपण व्हॉल्यूमच कन्सिडर करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गिव्हन लिहिणं मस्त आहे. गिव्हन मध्ये दोन गोष्टी मेन्शन कराव्या लागतील. एक कोनिकल वॉटर जग साठी मी इथं लिहितो फॉर कोनिकल वॉटर जग, बरोबर आहे, फॉर कोनिकल वॉटर जग. कोनिकल वॉटर जग साठी काय, पहिला त्याची जी हाईट आहे, परपेंडिक्युलर हाईट आहे ती 10 सेंटीमीटर आहे. आता याला एच म्हणून चालणार नाही, कारण पलीकडे पण एच येईल, याला आपण म्हणू H1. किती, 10 सेंटीमीटर. आणि रेडियस दिलेला आहे 3.5. रेडियस ऑफ बेस म्हणतो मी, रेडियस ऑफ बेस. आणि याला पण आर म्हणून चालणार नाही, याला R1 म्हणावं लागेल, कारण पलीकडे पण आर आहे ना, दोन दोन आर म्हणल्यावर कन्फ्युज होईल. R1 किती येईल याचा, 3.5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता हे कोनिकल वॉटर जग साठी झालं. पलीकडे जाऊ आपण. म्हणजे आता कोनिकल वॉटर झाला, आता कोनिकल सिलेंड्रिकल वॉटर पॉट साठी पाहू आपण. cylindrical water for cylindrical water pot, यामध्ये पाणी टाकायचंय, किती जग बसतील ते पाहायचंय आपल्याला. चला याबद्दलची माहिती लिहू आपण, याला पण ए म्हणतो मी. हा, हाईट दिलेली आपल्याला किती, 10 सेंटीमीटर. हाईट ऑफ पॉट, हाईट ऑफ पॉट म्हणतो मी. हाईट ऑफ पॉट म्हणजे एच, पण 2 घ्यावा लागेल इथं. किती, 10 सेंटीमीटर. त्यानंतर रेडियस ऑफ पॉट म्हणू आपण, रेडियस ऑफ पॉट. बेस ऑफ पॉट पण म्हणू शकता, त्याला R2 म्हणू. तो किती आहे, 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर. हे झालं गिवन. ठीक आहे, हे गिवन मला वाटतं समजते दोघांसाठी. ठीक आहे, खाली येऊ आपण. गिवन झालं. आता टू फाइंड द नंबर ऑफ जग्स काढायचंय ना, किती जग बसतील, किती पाणी बसल. तर मी तुम्हाला आत्ताच सांगताना सांगितलंय की
आपल्याला इथं व्हॉल्यूम कन्सिडर करावा लागेल. काय कन्सिडर करावा लागेल? व्हॉल्यूम. सोल्युशन. सोल्युशन फॉर्म्युला पहा, याचा सोपा आहे. याचा एक फॉर्म्युला आपण बनवू जो की व्हॉल्यूमशीच रिलेटेड आहे. ते आपण याला म्हणू नंबर ऑफ जग्स. नंबर ऑफ जग्स इनटू व्हॉल्यूम ऑफ कोन. हा कोन शेपचा आहे ना, छोटावाला कोन शेपचा आहे, बरोबर आहे, कोन शेपचा. मग नंबर ऑफ जग्स इनटू व्हॉल्यूम ऑफ कोन, किती कोन पाणी बसणार आहे सिलेंड्रिकल पॉट साठी. तर बघा, दोघांचा व्हॉल्यूम कन्सिडर करणार आहे मी. व्हॉल्यूम ऑफ कोन आणि इज इक्वल टू काय? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हे तेच आहे रे, वेगळं काय नाहीये. हे तेच आहे की व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढायचं आणि व्हॉल्यूम ऑफ कोन करायचं आणि व्हॉल्यूम ऑफ कोनने सिलेंडरला भागायचं, तुमचं उत्तर येईल. तेच हे, वेगळं काय नाहीये हे. ठीक आहे. यासाठी मग फॉर्म्युला बनल. नंबर ऑफ जग्सला आपण एन ने डिनोट करू. इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरला आपण व्हॉल्यूम ऑफ कोनने डिवाइड करणार आहे. ठीक आहे. पात्र फॉर्म्युला माहित पाहिजे. चला मग आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच. फक्त इथं वन नाही, सॉरी, याला सिलेंडरला 2 आहे, बरोबर आहे, 2 आणि 2. आणि व्हॉल्यूम ऑफ कोन काय? पाय आर 1 स्क्वेअर एच अपॉन 3. फक्त आर एच ला हे 1 आणि 2 वरती कन्सिडर केलं ना, त्यासाठी लावले. आता फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आणि आन्सर निघून जाईल आपलं. मग एन इज इक्वल टू पायची व्हॅल्यू. आता पायची व्हॅल्यू घेण्याची गरज नाही, कारण पाय कॅन्सल, भागाकार आहे ना, पाय कॅन्सल. आता बरेच जण म्हणतील आर आर पण कॅन्सल नाही, कारण दोघांचा आर वेगळा आहे. पहिल्यांदा आपण सिलेंडरचा आर किती बघू. आर आणि एच दोघांचा पाहू. सिलेंडरचा आर 7 आहे, एच 10 आहे. आर 7 आहे, 7. आर स्क्वेअर आहे ना, मग 7 चा स्क्वेअर इंटू एच किती आहे? 10 आहे, अपॉन याचा आर पाहू आपण. आर आणि एच दोन्ही पण. हा, आर याचा 3.5 आणि एच 10. आर कुठे गेला? आर आहे 3.5, त्याचा स्क्वेअर, आणि एच किती? याचा सुद्धा 10. आणि याला डिवायडेड बाय किती आहे? 3 आहे. हे मात्र विसरायचं नाही. 10 ला 10 कॅन्सल, 10 ला 10 कॅन्सल. बरं, आता मी थोडस इथं सोडवतो, कारण झालेलंच आहे. याचा आन्सर होत आले. तुम्ही असं करायची गरज नाहीये, तुमच्याकडे जागा भरपूर असते. चला मग याला पुढे सॉल्व्ह करतो मी. एन इज इक्वल टू 10 ला 10 कॅन्सल, 7 चा स्क्वेअर म्हणजेच काय? 7 इंटू 7 आणि अपॉन 3.5 चा स्क्वेअर असतो 3.5 इंटू 3.5 आणि डिवाइडला काय आहे? 3 आहे. डिवाइडला काय इथं? 3 आहे, बरोबर आहे. चला मग थोडक्यात हा 3.5 3.5 एक आहे, 3.5 आणि हे 2 आहे, बरोबर आहे. 3.5 च्या दुप्पट 7 आहे, तर एक रेशो आला 2:1. इथं पण सेम 3.5 एक आहे, 3.5 आणि 3.5 2 7, बरोबर. मग खाली एन इज इक्वल टू, हा 3 खाली आहे ना यांच्या, तर हा वरती जातो. रूल आहे, वरती जातो तो मल्टिप्लिकेशनला. एका खाली एक 3 संख्या जर असतील, ए अपॉन बी अपॉन सी असा, तर हा सी आहे ना, हा वरती मल्टिप्लिकेशनला जात असतो. हा एक रूल आहे. बर, तर एन इज इक्वल टू काय काय राहिलं? 2 इंटू 2 राहिला 4 आणि इंटू हा 3 पण वर गेला 3, म्हणजेच एन इज इक्वल टू 4 3 12. म्हणजे किती पाणी कोनिकल जगचे लागतील? तर 12 लागतील. येते लक्षात? अशा पद्धतीने हे सुद्धा एक्झाम्पल आपलं झालेलं
आहे. सिंपल क्वेश्चन आहे, अवघडात जाऊ नका. बरेच जण काय करतात, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढतात, व्हॉल्यूम ऑफ कोनने त्याला भागायला जातात. सोप्या भागाला जास्त अवघड करून बसू नका. तर अशा पद्धतीने आपण या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 चे 6 क्वेश्चन पूर्ण केलेले आहेत. यानंतरच्या लेक्चर मध्ये राहिलेले क्वेश्चन पूर्ण केले जातील. ठीक आहे. तर व्हिडिओ व्यवस्थित पहा, जर समजलेलं नसेल तर, आणि प्रॅक्टिस करा. हा भाग सरावाचा आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन जमले पाहिजे. कॅल्क्युलेशन जमत नसतील तर त्यांची प्रॅक्टिस करा. ओके.